नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे आणि त्यामध्ये लिपिक, शिपाई, ड्रायव्हर तसेच स्टेनोग्राफरची पदे आहेत. पण यांचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, पेपर पॅटर्न आपला कसा असणार आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण की जर तुम्हाला कोणताही परीक्षा किंवा पेपर क्रॅक करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत असणं अत्यंत गरजेचं असतो. म्हणून त्याच दृष्टिकोनातून आपण जो काही नवीन अभ्यासक्रम त्यांनी सांगितलेला आहे, त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच न्यायालय भरतीसाठी आपण स्पेशल ग्रुप बनवलेला आहे, त्यालाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करू शकता. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरत असाल आणि तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर त्यासाठी स्पेशल टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. यामध्ये सर्व प्रश्न नवीन पॅटर्ननुसार असतील. यामध्ये पी-वाय-क्यू प्रश्नांचा म्हणजे जे काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचा देखील समावेश असणार आहे. 51 सराव पेपर हे लिपिक पदासाठी आहेत, 51 सराव पेपर चालक पदासाठी आहेत आणि तसेच 51 सराव पेपर हे शिपाई पदासाठी आहे. म्हणजे तिन्हीपैकी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरत असाल त्याची टेस्ट सिरीज घेऊ शकता आणि इथे आपण 51 सराव पेपर ठेवलेले आहे, ज्यामधून तुमचा परीक्षेचा जवळपास जो काही सराव आहे तो होऊन जाईल. यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला लिपिकची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ₹149 फी आहे. जर तुम्ही चालकची घेत असाल तर ₹125 फी आहे आणि जर तुम्ही शिपाई पदासाठी टेस्ट सिरीज घेत असाल तर त्याची फी आहे ₹99. तुम्हाला जर टेस्ट सिरीजसाठी नोंदणी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे 7350037272. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टसाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. याचा बेनिफिट तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये होऊ शकतो. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला लिपिक म्हणजेच क्लर्क पदाचा अभ्यासक्रम बघत आहोत. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस दरम्यान तुमचा पेपर होत असतो आणि पेपर कसा राहील त्याची माहिती त्यांनी ऑलरेडी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर एकूण 90 मार्कांची तुमची टेस्ट होणार आहे. त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट असं म्हणत असतो. यामध्ये मिनिमम पासिंग आहे 45 मार्क्स. म्हणजे 45 मार्क्स तर तुम्हाला घ्यावेच लागतील. 45 पेक्षा कमी पडले तर या ठिकाणी तुम्ही पास होणार नाही असं यामध्ये त्यांनी सांगितलंय. नंतर पहा, ड्युरेशन जर आपण पाहिला तर 1 तासाचा वेळ तुम्हाला लिपिक या पदासाठी मिळत असतो. म्हणजे वेळ कमी आहे, प्रश्न जास्त आहेत. प्रश्न आहेत 90, मार्क आहेत 90 आणि वेळ जो आहे तो मात्र 1 तासाचा आहे. म्हणून यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे तुमचं परीक्षेचं नियोजन आणि परीक्षेचा सराव. त्यामुळे तुम्ही ज्या काही मागील प्रश्नपत्रिका असतील त्या सोडवून पहा आणि नक्की वेळेचं जे काही बंधन आहे त्याचं भान ठेवून परीक्षेची तयारी करा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाइपमध्ये म्हणजे मल्टिपल चॉईस जे आपले क्वेश्चन असतात, 4 पर्याय असतो त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडावा लागतो, लिहायची गरज नाही. यामध्ये प्रश्न जर आपण पाहिले आणि मार्क्स पाहिले म्हणजे विषय आणि मार्क्स पाहिले तर मराठीसाठी 10 मार्क्स आहेत. नंतर इंग्लिश या विषयासाठी 20 मार्क आहेत. जनरल नॉलेजसाठी 10 मार्क आहेत. जनरल इंटेलिजन्ससाठी 20 मार्क आहेत. अर्थमॅटिक्ससाठी 20 आणि कॉम्प्युटरसाठी 10 असे एकूण तुम्हाला मार्कांचं डिव्हायडेशन त्यांनी दिलेलं आहे. नंतर जर आपण पाहिलं तर इफ द कॅन्डिडेट फेल्स इन द स्क्रीनिंग टेस्ट ही ऑर शी विल नॉट बी कन्सिडर फॉर द टायपिंग टेस्ट. म्हणजे तुम्ही जर पेपर काढला नाही तर तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी घेण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही टायपिंगसाठी क्वालिफाय होणार नाही. त्यामुळे पेपर आपल्याला काढणं अत्यंत गरजेचं असतो. टायपिंग टेस्ट जर आपण पाहिले तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20 मार्क्स आहेत. नंतर वायवा जर पाहिला तर त्यासाठी 40 मार्क्स आहेत आणि सिलेबस जर पाहिला पहिल्या पेपरचा तर मराठीमध्ये त्यांनी असं सांगितलंय, ग्रामर आहे, कन्स्ट्रक्शन आहे ऑफ सेंटेन्स, युजेस ऑफ वर्ड्स अशा पद्धतीचं मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 10 प्रश्न 10 मार्कांसाठी. प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक मार्कासाठी आहे. म्हणून जर एखाद्या विषयाला 10 प्रश्न असतील तर त्याचे तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. नंतर पहा इंग्लिशमध्ये सुद्धा स्पेलिंग आहे, ग्रामर कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे, नंतर युजेस ऑफ वर्ड्स आहे. म्हणजे सेम टू सेम आहे. फक्त एक शब्द यामध्ये ॲड केला त्यांनी, तो म्हणजे स्पेलिंगचा. इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पेलिंग सुद्धा विचारलं जाऊ शकतं. नंतर पहा जनरल नॉलेज जर आपण पाहिलं तर क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क ऑफ एमिनेंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल ज्या काही चालू घडामोडी आहे त्या संदर्भात प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. नंतर पहा जनरल इंटेलिजन्स जर आपण पाहिलं तर क्वेश्चन टू टेस्ट म्हणजे जनरल इंटेलिजन्समध्ये तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की क्वांट या ठिकाणी विचारलं जात असतं. नंतर अर्थमॅटिक आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिपल डिव्हिजन जे काही. आता यामध्ये महत्त्वाचा रोल काय आहे की मॅथ रिझनिंगवर तुमची पकड असावी. त्यासोबतच त्यामध्ये स्पीड असणं गरजेचं आहे. कारण की टाईम आपल्याला कमी आहे, प्रश्न जास्त आहेत. म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांना आपला अप्रोच गेला पाहिजे. मॅथ रिझनिंग या ठिकाणी महत्त्वाचा रोल जे आहे ते देतं. यामध्ये जर आपण डिव्हायडेशन पाहिलं तर 20 जे आहे ते जनरल इंटेलिजन्सला आहेत आणि 20 मार्क अर्थमॅटिकला आहे. म्हणजे जवळजवळ 90 पैकी 40 मार्कांचं या ठिकाणी आपल्याला अर्थमॅटिक आणि जनरल इंटेलिजन्स विचारलेलं दिसतंय. नंतर पहा कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील आणि त्याला सुद्धा 10 मार्क देण्यात आलेले आहे. यामध्ये बेसिक तुमच्या कॉम्प्युटरचं जे काही नॉलेज आहे त्यावर आधारित प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही कॉम्प्युटरही एकदा वाचून घ्या. 10 मार्कांचं वेटेज या ठिकाणी कॉम्प्युटरसाठी देण्यात आलेलं आहे. खाली आणखी टेस्टबद्दल त्यांनी माहिती दिली की द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन द कॉम्प्युटर ओनली. म्हणजे जी काही तुमची टायपिंगची टेस्ट आहे
क्लर्क या पदासाठीची ती कॉम्प्युटरवर घेतलं जाईल असं त्यांनी यामध्ये सांगितलं. नंतर पुढे जे काही टाईम टेबल वगैरे आहे, हॉल तिकीट आहे, ते तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर त्या संबंधित सूचना येतील आणि त्याचं ईमेलसुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल अशी माहिती तिथे यांनी सांगितली. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आहे हे आपण पाहिलं क्लर्क या पदासाठी. आता जाऊया आपण आपल्या शिपाईच्या अभ्यासक्रमाकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज भरत असाल, तर शिपाईसाठी पेपरचा पॅटर्न त्यांनी असं सांगितलेला आहे. यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण गुण आहे किमान 15, टोटल गुण आहेत तुम्हाला 30, म्हणजे 30 मार्कांची लेखी परीक्षा इथे होणार आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. आता यामध्ये काय, तर त्यांनी डिटेलमध्ये शिपाई पदाचा सिलेबस दिलेला नाही. पण जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांचं एनालिसिस केलं, तर सुरुवातीला फक्त जीकेवर प्रश्न विचारले जायचे, म्हणजे जनरल नॉलेजवर. त्यानंतर प्रश्नाचा पॅटर्न थोडा बदलला होता. त्यामध्ये मराठी झालं, इंग्रजी व्याकरण झालं, म्हणजे मराठी व्याकरणाचे काही प्रश्न, इंग्रजी व्याकरणाचे काही प्रश्न कॉम्प्युटरचे आणि बाकी प्रश्न जनरल नॉलेजचे, अशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जात होते. म्हणून याचं काय आहे, तर यामध्ये तुम्हाला बेसिक करून जायचं आहे. बेसिक आपलं जनरल नॉलेज असेल ते, काही चालू घडामोडीवर एखादा प्रश्न येऊ शकतो तो, त्यानंतर सायन्सवर 1 ते 2 प्रश्न असतात ते, त्याच्यानंतर जे काही मराठी व्याकरण असतं आपलं त्याच्यावर 5 प्रश्न, त्यानंतर इंग्रजी व्याकरणावर 5 प्रश्न आणि तसेच कॉम्प्युटरवर 5 प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न या पेपरमध्ये विचारले जात आहेत. यांचा सिलेबस त्यांनी डिटेलमध्ये दिलेला नाही. तर यामध्ये आता जो काही परीक्षा होणार आहे तिथे तुम्हाला गणित किंवा बुद्धिमत्ता सुद्धा विचारल्या जाऊ शकते, पण बेसिक स्वरूपाचं. शिपाईचा पेपर आहे, जास्त हार्ड लेवल यामध्ये विचारलं जात नाही. पण जे काही सब्जेक्ट आहे ते तुम्हाला बेसिक करून जायचं आहे. मागच्या वेळेस सुरुवातीला फक्त जीके होतं, त्यानंतर त्यांनी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि त्यामध्ये कॉम्प्युटर ॲड केलेला आहे. आता यावेळेस पेपर झाल्याच्या नंतर आपल्याला कळेल, पण तुम्ही त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. मराठी व्याकरणावर बेसिक प्रश्न येतात, इंग्रजी व्याकरणावर 5-1 प्रश्न येतात. त्यानंतर आपण कॉम्प्युटर जर पाहिलं तर त्यावर आधारित 5 प्रश्न होते, बाकी प्रश्न हे जीकेवर होते. पण यावेळेस बुद्धिमत्तेवर सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. सध्या आपण काही सांगू शकत नाही. त्यांनी याचा सिलेबस हा डिटेलमध्ये दिलेला नाही. तर पहा, इथे तुमची 30 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे शिपाई पदासाठी. त्यापैकी 15 गुण तरी तुम्हाला कमीत कमी घ्यावे लागतील. नंतर शारीरिक क्षमता चाचणी जी आहे त्यासाठी 10 गुण आहेत, मुलाखतीसाठी 10 गुण आहेत, असे एकूण 50 गुणांची तुमची परीक्षा किंवा निवडीची पद्धत राहणार आहे. आता जाऊया आपण आपल्या पुढच्या पदाकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदाचा जे काही पेपरचा पॅटर्न आहे किंवा निवडीची पद्धत आहे ती आपण बघतोय. परीक्षेचा प्रकार सुरुवातीला लेखी परीक्षा 20 गुणांसाठी कमीत कमी 7 गुण तुम्हाला घेणं कंपल्सरी आहेत. नंतर अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये विषयांवर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील आणि कोणत्या विषयांवर असतील, तर वाहनाची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान, नंतर संबंधित मुंबई, नागपूर किंवा औरंगाबाद शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती आणि तसेच क मध्ये दिलेलं आहे सामान्य ज्ञान. म्हणजे या 3 विषयावर आधारित 20 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. जे कामाशी रिलेटेड आहे ते प्रश्न, नंतर जे काही मुंबई, नागपूर, औरंगाबाद त्यांच्याशी रिलेटेड जे काही रस्ते आहेत त्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तिसरं म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित देखील प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. 20 गुणांची लेखी परीक्षा आहे. त्यानंतर जो पूर्वानुभव आहे त्याला 10 गुण आहेत. नंतर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत, तर या ठिकाणी 10 गुण आहेत. नंतर मुलाखतसाठी 10 गुण आहेत आणि निवडीची एकूण प्रक्रिया जर आपण पाहिली तर 50 गुणांची आहे. कमीत कमी 25 गुण उत्तीर्ण होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतील. आता काही जण म्हणतील की 25 गुण म्हणजे लागलो का? कसं आहे, जे मिनिमम मार्क्स आहेत ते त्यांनी सांगितले, किमान तेवढे तरी आपल्याला मिळवावे लागतात. पण कट ऑफ जो आहे तो तेवढ्यावरच लागेल असं नाही. कमीत कमी 25 तुम्हाला घ्यावे लागतील. पण एखादा कट ऑफ जो आहे तो 27 वर जाऊ शकतो, 28 वर जाऊ शकतो, 30 पर्यंत जाऊ शकतो. कट ऑफ कशावर डिपेंड करतो, की विद्यार्थी किती मार्क्स घेतात. पण मिनिमम जे मार्क्स आहेत ते त्यांनी ठरवलेले आहेत 25 पेक्षा जास्त आपल्याला घ्यावेच लागतील. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ड्रायव्हर बाबत. आता पाहूया आपण स्टेनोची माहिती. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही स्टेनोग्राफर हे पद आहे त्यासाठी सुद्धा स्कीम ऑफ एक्झामिनेशन त्यांनी सांगितलेले आहे. यामध्ये द शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट विल बी ऑफ 40 मार्क्स इच अँड वायवा वोस विल बी 20 मार्क्स. म्हणजे 40 मार्क या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमची टेस्ट आहे त्यासाठी राहणार आहे आणि 20 मार्क्स जे आपले ते वायवासाठी आहेत. खाली जर तुम्ही डिटेलमध्ये आले तर शॉर्ट हँड टेस्ट अँड टायपिंग टेस्ट विल बी 20 मार्क्स इच. द शॉर्ट हँड जे काही तुमच्या शॉर्ट हँडबद्दल जे काही कॅन्डिडेट असतील त्यांना याबद्दल पूर्व जानकारी असणं गरजेचं आहे, म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. पार्ट 1 असो 40 मार्काचा आहे, पार्ट 2 असो 40 मार्कांचा आहे. म्हणजे अगोदर शॉर्ट हँड होत असतं, त्यानंतर टायपिंग होत असते. दोन्हीची माहिती त्यांनी दिलेली आहे की शॉर्ट हँड कसं, शॉर्ट हँडला 40 मार्क्स, टायपिंगला 40 मार्क्स आणि 20 मार्क्स जे आहे तुमचे म्हणजे पार्ट 3 मध्ये वायवा, तर तो तुम्हाला 20 मार्कांचा राहणार आहे. अशी एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. याबद्दल माहिती त्यांनी डिटेलमध्ये आपल्याला सांगितलेली दिसते. जर तुम्ही स्टेनोसाठी फॉर्म भरत असाल तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, जवळपास याचीच प्रॅक्टिस आपण करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे आणि त्याला आपल्याला समोर जायचं आहे. यामध्ये फक्त एकच पार्ट ॲडिशन आहे, तो म्हणजे वायवाचा. टायपिंगचा जर आपण पाहिलं तर त्याचा सुद्धा सराव आपण करत असतो. शॉर्ट हँड जर पाहिलं तर त्याचा सुद्धा सराव आपण करत असतो. मात्र वायवा जो आहे त्याची प्रॅक्टिस आपल्याला थोडीफार करावी लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या काही 4ही पदांसाठी जाहिरात आलेली होती त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.